सर्वदूर अतिवृष्टी झाल्याच्या नंतर अतिवृष्टीची मदत खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळत असताना अजूनही खूप सारे शेतकरी सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत की ज्यांना अतिवृष्टीची मदत रब्बीचं अनुदान मिळालेलं नाही आहे. तर मित्रो, त्यांना रब्बीचं अनुदान असो किंवा अतिवृष्टीची मदत असो का मिळाली नाही, तर त्या संदर्भातली जी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर निघून आलेली आहे. आणि महत्त्वपूर्ण माहिती म्हणता म्हणता सुद्धा धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलेली आहे की जवळपास महाराष्ट्रातील सर्वच विभागातील मिळून जवळपास 5.5 लाख असे शेतकरी आहेत की ज्यांना अतिवृष्टीची मदत मिळालेली नाही आहे. आणि त्यांच्याकरिता निधी सुद्धा उपलब्ध आहे, सरकारी तिजोरीमध्ये पैसा त्यांचा उपलब्ध आहे, परंतु काही तांत्रिक अडचणी सोबतच मुख्य मूळ कारण म्हणजे ई-केवायसी. जवळपास 60% ई-केवायसी आणि 40% इतर अजून जे काही वेगवेगळे तांत्रिक कारणं आहेत, ते सर्व तांत्रिक कारणं सामायिक असो, फार्मर आयडी असो, अप्रूव्हल नसो किंवा आधार लिंकिंग असो, डीबीटीचं चेंज झालेलं असो, खात्याची बँकेच्या खात्याची केवायसी नसो, असे वेगवेगळे कारण आहेत. त्यामुळे जवळपास 5.5 लाख शेतकऱ्यांचा जवळपास 350 कोटी रुपयाचा निधी तसाच पडून आहे मित्रांनो. तर मित्र, सर्वात अगोदर बघून घेऊया की या कारण जेव्हापासून मदतीचं वाटप वितरण सुरू झालेलं आहे तेव्हापासूनच सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट येत असतात की आमच्या जिल्ह्यातील कधी तुम्ही खोटं बोलता, तुम्ही फेक आहे वगैरे वगैरे वगैरे. माहिती घेत चला, शेतकऱ्यांचं नुकसान आहे. नक्कीच शेतकऱ्यांना असे व्हिडिओ, अशी माहिती पाहिल्याच्या नंतर हॅरॅसमेंट, मानसिक खच्चीकरण होते त्यांचं, समजू शकतो. टीव्हीवर बातम्या, युट्यूबवर बातम्या, पेपरवर बातम्या, एवढे कोटी तेवढे कोटी, शासन निर्णय जाहीर झाले, परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांना आता जवळपास 5.5 लाख शेतकरी काही सोपे नाहीत, कमी नाहीत. शेतकरी 5 लाख असो, 1 लाख असो, 5,000 असो, 50,000 असो, शेतकरी आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्यांना मदत नक्कीच मिळायला पाहिजे मित्रांनो. तर एक वेळ आपण बघू घ्या कोणत्या विभागामध्ये किती रक्कम बाकी आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला परत मागच्या प्रमाणे जे आवश्यक आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रो, मराठवाड्यामध्ये जवळपास 165 कोटी 72 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्याचे अजून बाकी आहेत. नाशिकमध्ये सुद्धा 50 कोटी 21 लाख रुपये तसेच पडलेले आहेत. नागपूरमध्ये 33 कोटी 1 लाख तसेच पडून आहेत. संभाजीनगरमध्ये सुद्धा 165 कोटी 72 लाख रुपये आहेत जे शेतकऱ्यांना वाटप करण्याचे अजून बाकी आहेत. पुणे विभागामध्ये सुद्धा 20 कोटी 29 लाख रुपये तसेच राहिलेले आहेत. कोकण विभागामध्ये 3 कोटी 27 लाख रुपये आहेत जे शेतकऱ्यांना अजून वाटप झालेले नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज मिळालेल्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणी, तांत्रिक कारणं आणि ई-केवायसी अशा 2 गोष्टी समोर करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर ई-केवायसी अजून बरेचसे केलेले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सुद्धा बरेचसे शेतकरी हेच सांगणार आहेत, आमची ई-केवायसी झालेली आहे, आमचं सर्व काही बरोबर आहे, फार्मर आयडी काढलेला आहे, अप्रूव्हल आहे, लिंकिंग आहे, बँकेची केवायसी सुद्धा झालेली आहे, तरी सुद्धा आम्हाला पैसे मिळालेले नाही. 2-2, 3-3 आठवडे झाले आम्ही ई-केवायसी करून आम्हाला आलेले नाही. तर तुम्ही समजून घ्या, नक्कीच तुमचं सर्व काही बरोबर असेल, तुमची केवायसी सुद्धा झालेली असेल, परंतु समजा तुम्ही 25,000 शेतकरी आहे की तुमची केवायसी झालेली आहे आणि 60,000 किंवा 40,000 शेतकरी असे आहेत की त्यांची केवायसी अजून बाकी आहे. तर असं होत नाही की तुमच्याच केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब ते पैसे वितरण करणं चालू करतील किंवा टाकून देतील तुमच्या खात्यावर. यांचा एक सरकारी यंत्रणा आहे, ते प्रयत्न करतात की ॲट अ टाइम सोबत सर्वांना पैसे वितरण करता यावे, सर्वांसोबत पैसे मिळावे, असा एक त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे तुमच्या केवायसी झालेल्या असताना सुद्धा तुमचे पैसे आले नसतील, त्याचं हे एक मोठं कारण असू शकते. तर आता ज्यांच्या केवायसी झाल्या परंतु त्यांना पैसे नाही आले, त्याच्या संदर्भात तुम्हाला मी सांगितलं. परंतु ज्यांनी केवायसी नाही केलं त्यांनी केवायसी करून घ्या आणि ज्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील त्यांनी घरी वाट न पाहता फक्त आणि फक्त तलाठी कार्यालय आणि अजून एक मूळ कार्यालय म्हणजे तुमचं तहसील कार्यालय, हे 2 कार्यालय नक्कीच गाठा आणि तुमची अतिवृष्टीची मदत, रब्बीचं अनुदान जे आहे तुमच्या पदरामध्ये पाडून द्या. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ते कारण सांगतात. त्या कारणामध्ये वेळप्रसंगी सत्यता असू शकते की बाबा तुमचं काही सर्व काही ठीक आहे, बस आता वरून एक ॲट अ टाइम जेव्हा वाटप होईल, कारण की सर्व आता डीबीटी प्रणाली आहे, त्यामुळे डीबीटी प्रणाली असणं हे सुद्धा आपल्याकरिता एक चांगलंच आहे की जेणेकरून कुठे भ्रष्टाचार होणार नाही, कमी होणार, तुमचा पैसा थेट तुमच्या खात्यामध्ये तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल. याकरिता डीबीटीची प्रणाली सुद्धा आपल्या सर्वांकरिता उपयोगी आहे. भले त्यामुळे कदाचित वेळप्रसंगी उशीर होत असेल, आपण हे मान्य करू शकतो मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त ज्यांची केवायसी राहिलेली आहे त्यांनी केवायसी करून घ्या आणि केवायसी केल्याच्या नंतर सुद्धा आणि ज्यांनी केवायसी नाही केली त्यांनी सुद्धा तहसील आणि तुमचं तलाठी कार्यालय हे नक्कीच गाठा. कारण की तहसील असो, तलाठी कार्यालय असो, कोणतेही कुठलेही कार्यालय असो, हे सर्व जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, आमच्यासाठी असतात. त्यामुळे कुठलीही चिंता, कुठलीही शरम न बाळगता
थेट हे कार्यालय गाठा, कारण की रक्कमा सुद्धा काही कमी नाही येतं. भले त्यांना 18 सांगितले असतील, लोकांना 15-16 येत असतील, 7-8 हजार रुपये येत असतील, परंतु रब्बीचं, अतिवृष्टीचं सारं काही खरडलेलं, जमिनी खरडून गेल्या, हे सर्व दोन्ही तिन्ही रक्कम अनुदान मिळून तुमची बरीबुरी रक्कम होऊन जाते, जेणेकरून तुम्हाला एक आर्थिक संकटामध्ये आर्थिक मदत होईल मित्रांनो. तर मित्र होतो आपला सर्वांकरिता मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत एक वेळ फक्त आणि फक्त एवढं सांगू इच्छितो, तलाठी कार्यालय गाठायचं आहे, तहसील कार्यालय गाठायचं आहे, ई केवायसी राहिलेल्या असतील तर ई केवायसी करून घ्यायच्या, बँकेच्या सुद्धा ई केवायसी करून घ्यायच्या आहेत, एखादा 2 ट्रान्झॅक्शन करून केवायसीचा फॉर्म भरून ऑनलाईन केवायसी आणि ऑफलाईन केवायसी या 2 केवायसी, आणि त्याच्यानंतर व्हीके नंबरवाली दुष्काळीची जी केवायसी असते अतिवृष्टीचं अनुदान मिळण्यासंदर्भातली ती केवायसी, अशा 3 केवायसी आहेत. या सर्व तुम्हाला खूप आवश्यक आहेत, त्या करून घ्या. वेळ आहे अजून सध्या तुमच्याकडे. तर डीबीटीचं खातं सुद्धा चेंज करायचं असेल तर ते सुद्धा करून घ्या. डीबीटीला कोणतं खातं लिंक आहे ते सुद्धा UIDAIच्या म्हणजे आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता की बा तुमचं खातं, तुमचं आधार कोणत्या आधारला लिंकिंग आहे ते तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सोपं होईल. तुम्हाला वाटलं आपल्याला चेंज करायचं आहे तर नॅशनल बँका असतील त्या बँकांचा ऑप्शन त्यामध्ये आलेला असेल NPCIच्या, ते तुम्ही चेंज करून घेऊ शकता, जेणेकरून कुठलीही बँक तुमची हेळसांड करणार नाही, तुम्हाला परेशान करणार नाही, चक्रा मारा लावणार नाही. तसे तर स्पष्ट आदेश आहेतच की कुठलाही पैसा कर्ज खात्यामध्ये वळती करता कामा नये. तरी सुद्धा तुम्हाला वाटलंच की नाही बा आपल्याला चेंज करायचं, या बँकेमध्ये पैसे जाता कामा नये, बँकेची सेवा चांगली नाही, तर तुम्ही ते सुद्धा करून घेऊ शकता. तर मित्रो, आशा करतो की थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न केला, ई केवायसी आणि तांत्रिक अडचणी तहसील गाठणे, तहसील कार्यालय गाठणे आणि तुमची मदत तुमच्या पदरामध्ये पाडून घेणे, त्या संदर्भातली ही जी माहिती होती आपणा सर्व शेतकरी बांधवांकरिता नक्कीच उपयोगी ठरेल. मित्रो, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, आणि वेळोवेळी तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकेल. तुम्हाला एक नवनवीन अपडेट, माहिती, तुमचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचं उत्तर समाधान करण्याचा प्रयत्न जो मी करतो तर तो करू शकेल. याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि पेजला सुद्धा फॉलो करा मित्रांनो. तर मित्र, भेटूया लवकरच तुमच्या सर्वांकरिताच्या उपयोगी नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.